नमस्कार मंडळी, आपल्या नवीन व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज संडे असल्यामुळे आपण थोडं लवकर चाललो आहे, कारण रिक्षा स्टँडच्या इथे रिक्षा मिळत नाही, त्यामुळे आपण लवकर चाललो आहे। आणि काही 2-3 दिवस मी व्हिडिओ काय टाकलेच नव्हते, त्याच्यामुळे 2 दिवसांनी परत हा माझा दिवस उजळला आहे। तर आज नेहमीप्रमाणे आपण कामावर निघालो आहे आणि आज आपण एक वेगळ्या तरीकेने शूट करतो आहे। एक नवीन असं ड्युअल कॅमेरा दोन्ही साईडचं दिसेल आपल्याला। आणि आपण आता पहिली रिक्षा पकडू। आपल्याला रिक्षा भेटायलाच पाहिजे, पॅसेंजर आहेत की नाही ते बघायला पाहिजे, कारण मी आता एकटाच दिसतो इथून जाताना। समोर तुम्ही बघू शकता कोणी दिसत नाही आहे। तर आपण पहिली मेन म्हणजे रिक्षा बघू आणि स्टेशनला जाऊ। ठीक आहे, तुम्हाला रिक्षात भेटतो मी। तर आपण आता रिक्षातनं उतरून आलेलो आहे, इथं स्टेशनला जातो आहे। रिक्षातनं उतरलो पाठीमागे आणि आता चालत जातो आहे। रस्ता पण मोकळा आहे, जास्त कोण माणसं नाही आहे आणि थंडी पण आहे, धुकं पडलं आहे, त्याच्यामुळे जरा थंड जास्त आहे, असं जरा बोलायला अडखळायला होतं आहे। आता आपण स्टेशनचा रस्ता बघू। इकडं बघू शकता आपले काकी मावशा बिशा बसल्यात भाजीपाला घेऊन। जरा आपल्याला पण संध्याकाळी जाताना तो कडीनिंबाचा पाला घ्यायचा आहे, तर आपण शॉर्टकट मारू स्टेशनला जायला। ही आपली गल्ली आहे, या गल्लीतनं आपण शॉर्टकट मारून जाऊ। हा डॉगेश भाई दिसला आपल्याला। ठीक आहे, पुढे जाऊन भेटू आपण। आता जाणार होतो इकडे जाणार आहोत। ठीक आहे, इकडनं पण गाड्या वगैरे येतात। या खाली रस्ता गेला आहे, समोर दिसतोय तो पण जाऊन तिकडेच मिळतो खाली सिडकोच्या इकडे। हे आपलं स्टेशन आहे एकदम। तर आपण प्लॅटफॉर्मच्या बाजूला तर आलेलो, आपल्याला 5 नंबर प्लॅटफॉर्मवर जायचं आहे आणि आपलं कसं जवळूनच आहे। हे ब्रिज दिसतंय तोच आपला ब्रिज चढून आपल्याला 5 नंबर प्लॅटफॉर्मवरती जायचं आहे। हे पुढे दिसतंय ते बस स्टँड वगैरे आहे। आपण इथूनच लेफ्ट मारून कल्टी मारू। ठीक आहे, हे ब्रिज आहे। स्वच्छता भयंकर आहे आपल्याकडे, कारण आपल्याकडे सगळं चकाचक असतं। बघा ना, तुम्ही बघू शकता व्हिडिओवर, असं एक कचरा भेटणार नाही आपल्याकडे, एकदम स्वच्छता। हे बघा, ग्लास बघा किती स्वच्छ आहे। आणि त्याच्यात आपल्याला आता हे बघू शकता सूर्यदेवांचं दर्शन। हे काही ब्रिज आहे मोकळं। आता आपण जाऊ डायरेक्ट प्लॅटफॉर्मवर खाली उतरायला। धुकं तर जाम पडलंय, मला दाखवतो। हे बघा, या साईडला बघा, तर आपल्याला या साईडने खाली उतरून जायचंय। हा काहीतरी खाली उतरताना असा सीन आहे सगळा छपरा बघून घ्या। आणि हे असं खाली आपण उतरलोय आता प्रॉपर प्लॅटफॉर्मवरती। आता 11007 ट्रेन यायची आहे आता। ठीक आहे, आपण जाऊन पुढे थांबू, अजून काय ती आली नाही। ती आल्यानंतर आपली ट्रेन येईल, तोपर्यंत आपण वेट करू। तुम्हाला डेक्कन दाखवतो।
माणसांची झुंबड कशी चालू होते ती बघा चढण्यासाठी. ट्रेन तर थांबणारच आहे पण घाई असते चढण्याची प्रत्येक व्यक्तीला, असं कोण नाही असं नाही. आपण पण स्वतःचं कधीतरी करू शकतो असंच, कारण काय लवकर जाऊन आतमध्ये जायला भेटायला पाहिजे, बसायला भेटायला पाहिजे, आपण पण करतो. आणि बघा हे आता माणसं आज संडे असल्यामुळे कमी असल्यामुळे थोडी धावपळ कमी आहे. हे बघा तरी हे धावत आहेत पुढे जनरलमध्ये जाण्यासाठी. बघा हे येत आहेत आणि आपले दोघं समोर काका उभे आहेत, हाय हाय करतायत. ते बघा आपले एक दुसरे काका आले नाहीत, आता 4-5 दिवस नाही आहेत, ते कुठं बाहेर गेले. तर आपण आता आपल्या ट्रेनची वेट बघू. ठीक आहे, तोपर्यंत बाय बाय. तर आपण आता अंबरनाथ स्टेशनला उतरलेलो आहे आणि बाहेर आलो. तुम्ही बघू शकता, मला मीही दिसतोय आणि समोर काय चाललंय तेही दिसतंय. ठीक आहे, तर आता स्टेशनच्या तर मी बाहेर आलो आहे. आता मी रिक्षा पकडायला जातो आहे. आता वरती जावं लागेल तिकडं. तुम्हाला रोजच्या व्हिडिओमध्ये माझ्या दिसायचं मी कुठं वरती जायचं, पण आज थोडा मी वेगळा हे घेतला आहे शूट. तर नेहमीप्रमाणे आपल्या महाराजांचं दर्शन, थोडंसं पेंटिंगचं काम चालू होणार आहे इथं, त्याच्यामुळे हे सगळं असं बांधलेलं आहे बांबूने. ठीक आहे, त्यांच्यावरती ते पेपर वगैरे टाकून पेंटिंगचं काम होणार आहे तिथं. तर आज थोडंसं मैदान मोकळं आहे, जास्त काय गर्दी नाही आहे. आत्ता गर्दी नाही आहे, पण संध्याकाळी बघायला गेलात तर चांगलीच ट्रेनमध्ये तर गर्दी जबरदस्त आहे. आता येताना तर ट्रेनमध्ये गर्दी नव्हती एवढी, आणि जाताना चिक्कार असेल, चढता येणार नाही, दरवाजावर राहता होतं. तर बघू, आपण रिक्षा पकडू पहिले. माणसं चालत आहेत, मला थोडंसं लेट झालं आहे, 8:30 झालेत प्रॉपर बरोबर. रिक्षा आहेत खालीच, रिक्षात बसू आणि तुम्हाला भेटू. तर आता आपण प्रॉपर आपल्या स्पॉटला उतरलो आहे. आपण आता कंपनीकडे जायला निघालो आहे. आणि मेन गोष्ट, आज संडे असल्यामुळे थोडंसं आहे, फ्रेश आहे माइंड, आणि काम पण कमी आहे कंपनीमध्ये, त्याच्यामुळे जास्त काय गेल्यानंतर त्रास आहे असं काय नाही. तर आणि थोडेसे छोटे मोठे घडामोडी असतातच आपल्याकडे, तर तेही आपल्याला बघायचे आहे. बरेच दिवस झाले होते मी व्हिडिओज केला नव्हता, कारण तब्येत पण ठीक नव्हती. शुक्रवारी म्हटलं कुठंतरी जातो बाहेर, मस्तपैकी थोडा व्हिडिओ करतो कुठंतरी चांगला आणि टाकतो. त्याला निघायच्या आधीच डोक्यामध्ये व्हायब्रेशन चालू झालं आणि सगळा घोळ येऊन बसला. मग काय चालू आपलं, इकडनं गोळी मारली की तिकडे गोळी बसायची, इकडनं गोळी मारली की इकडे गोळी बसायची. संध्याकाळी 9 वाजेपर्यंत आपण ते सगळं केलं आणि सकाळी कुठं आपल्याला बरं वाटलं. त्या दिवशी पण केला नाही, कारण जोपर्यंत डोकं चालत नाही तोपर्यंत आपल्याला काय सुचणार पण नाही बोलायला. चला ठीक आहे, आज आपली तब्येत ठीक आहे. आपण परत एकदा चालू केलं आहे व्हिडिओ करायला रेग्युलरली व्लॉग. तर भावांनो, तुमचा सपोर्ट असून दे. मावशींनो, काकींनो, सगळ्यांचा सपोर्ट असू दे तुमचा. आता बघा, आता मोबाईल पकडला आहे ना, एवढा खांद्यातनं हात भरून आला आहे की दुसऱ्या आता हातात पकडायलाच पाहिजे मला.
बघा. जसा हात पकडायला जातो तसा हे 2 मिनटं थांबतो आता मी. आपल्या डॉगेश भाईची दहशत बघा. बरोबर क्रॉसिंगला तिथे बसलाय. तो बघतो आज कोण तडी मारतोय ते. पण मधीतच बसलाय मस्त की. ऊन पण मस्त पडलंय, कोवळं एकदम. तुम्हाला समोर दिसतंय एकदम मस्त कोवळं ऊन आहे. आणि थोडंसं हे काही असं चित्र आहे आजचं. तर आपण आता लेफ्ट साईडला इथे जातो. आपली पुढेच कंपनी आहे. मस्त वाटतंय आज जरा फ्रेश. 2 दिवस सुट्टीचा दिवस पण माझा खराब झाला होता बरं नसल्यामुळे. पण ठीक आहे, ते एक दिवस कधीतरी येतच. तर हे बघू शकता आपलं फायर ब्रिगेड. मंडळी याच्यात बॅकग्राऊंडचा आवाज गाड्यांचा असणारच, कारण आपण रोडवरनं चालतोय आणि आपण बोलतोय पण आहे. त्याच्यामुळे काय तेवढा हे नाही होत. चांगला कॅच होतोय आपल्या कॅमेऱ्यामध्ये आवाज. तर आपण आता बरोबर आपल्या कंपनीच्या जवळ आलेलो. आणि व्हिडिओमध्ये जर तुम्ही बघितलं असं हा कचरा दिसतोय रोडला. जिथं मोबाईल घेऊन जा तिथं कचरा. ते तुम्ही समजू शकता आपलं की स्वच्छता आहे आपल्याकडे. आपल्याला तिथंच उभं ठेवून अवॉर्ड भेटू शकतं. गुलशन त्रिपाठी. ठीक आहे, आता आपण कंपनीकडे पोचलो. आपण भेटू संध्याकाळी. तोपर्यंत बाय बाय मित्रांनो. तर नमस्कार मंडळी, आपण आता कंपनीतून निघालेलो आहोत. आणि आपल्यासोबत पाठीमागे बघू शकता तुम्ही महेश सर आहेत. आणि आपले काही वर्कर चालत आहेत. पण रिक्षा पकडण्याच्या मार्गावर आहे. आपली एक रिक्षा गेली रेग्युलर जी घेऊन जाते ती. पण आता मेन गोष्ट म्हणजे रिक्षा स्टेशन तर भेटलेली आहे. तर आपण पहिली रिक्षा पकडू. बोलत बोलत आपण आता प्लॅटफॉर्मवरती येऊन पोचलो आहे. रिक्षातनं उतरून आलो आहे प्लॅटफॉर्मवरती. गर्दी आहे, जास्त नाही आहे. आपण आता ट्रेनची वेट करू. ट्रेन आहे बघू शकता तुम्ही 5:36ची आहे. ती ट्रेन पकडून आपण ठाण्याला जाणार आहोत. तर आपण वेट करूया इथं बसून आणि निघू मग. ठीक आहे. CST वरून येणारी ट्रेन आलेली आहे आता बघू शकता. आणि ती 2 नंबरवर आली आहे. ती लेट सुटणार. आपली अंबरनाथवरून इकडनं येणार आहे. 5:36ची आहे ती ट्रेन, इकडनं येणार आहे. आपण ती पकडून ठाण्याला जाणार आहोत, कारण ही पहिली निघणार आहे 3 नंबरवरली. तर बघू शकता समोर पण माणसं आणि ट्रेन पोचलेली आहे. जास्त काय गर्दी नाही आहे, नाही तर काय बघायला नको कसं असतं त्याच्यामुळे. आपण आता प्रॉपर सिडकोला आलो आहे. सिडकोवरून समोर तुम्हाला दिसत असेल रिक्षा स्टँड आपलं. आणि इथं काही बस लागतात. हे बघा, हे या साईडला जातात. आहेत काही ठिकाणच्या. आणि तर आज जरा बघू, लवकर आलो आहे, 7 वाजले. जरा जाणार आहे तिकडं. रिक्षा पण एक भरून निघाली. पण आता दुसऱ्या रिक्षात बसू आणि जाऊ. आपली रिक्षा खाली आपल्यासाठी, त्या रिक्षात बसू आणि जाऊ. पण आता आपल्या बिल्डिंगच्या खाली आलो आहे. स्टेशनवरून घरी पोचलेलो आहे. आणि आपल्या इकडे पण मागी गणपती बसवला जातो या साईडला. हे बघा
इथं ते बघा सगळं हॅलोजन वगैरे लावलेलं आहे, तुम्हाला दिसत असेल तर मला पुढे जाऊन दाखवतो मी. हे बघा या ग्राउंडमध्ये बसतो. आता आपण पहिलं घरी जाऊ. बहुत हो गया शूटिंग. आता घरी जाऊ आपण. आणि आज काय लवकर आल्यामुळे आपण आजोबांना आणायला जायचं आहे आपल्याला. बिल्डिंगच्या शिड्या चढल्या आपण आता डायरेक्ट घरी. तर आपण प्रॉपर घरी पोचलेलो आहोत आणि आपल्या व्हिडिओचा एंड हा इथेच आहे. त्यामुळे भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. पर्यंत बाय बाय.